ओम श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या एका नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, उद्या नवरात्रीचा मंगळवार आहे, पहिलाच मंगळवार आहे, खूप मोठा मंगळवार आहे आणि नवरात्रीचा तिसरा दिवस देखील उद्याच येत आहे. आणि या दिवशी हा चमत्कारिक उपाय करायचा आहे. संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे की ज्यामुळे जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होतील. जीवनाची कायापलट झाल्याशिवाय राहणार नाही. आयुष्यात सोनेरी दिवस हे येतीलच येतील आणि 100% खात्रीशीर हा उपाय आहे. त्यामुळे सर्वांनी नक्कीच करावा ही सर्वांनाच कळकळीची माझी विनंती आहे. तर काय करायचं आहे, आता सर्वांना माहीत आहे की देवी मातेला कुंकू हे अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे आणि हळद देखील खूप प्रिय आहे. हळद आणि कुंकू म्हणजे साक्षात रिद्धी आणि सिद्धी या दोन्ही देवी त्यामध्ये विराजमान असतात आणि यामुळेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश, कीर्ती, मान सन्मान हा मिळायला सुरुवात होत असतो. आणि हळदी कुंकू दुर्गा माता असो, कोणतीही देवी माता असो, तिला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे, जवळच आहे. यासाठीच आपल्याला थोडंसं हळदी कुंकू लागणार आहे. तर थोडीशी हळद आणि कुंकू एकत्रित करायचं आहे, याचा गंध तयार करायचा आहे. म्हणजेच काय, तर थोडेसे हळद घ्या, थोडंसं कुंकू घ्या, यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, घट्ट अशी पेस्ट बनवायची आहे. नंतर तांब्याचं ताट घ्या, पितळीचं घेऊ शकता, चांदीचं घेऊ शकता, स्टीलचं घेऊ शकता, मातीचं देखील घेऊ शकता. मातीचं जे आपण एखाद्याच्यात मातीचे देखील प्लेट वगैरे असतात, मातीची भांडी बरेच जण वापरतात, तर तुम्ही मातीचं सुद्धा घेऊ शकता. प्लेट, ताट असं मातीचं सुद्धा घेऊ शकता. मात्र स्टीलचं शक्यतो स्टील टाळा आणि प्लॅस्टिकचा वापर तर अजिबातच करू नका. स्टीलचं घेतलं बाय चान्स जर तुमच्याकडे नसेलच तर तुम्ही स्टीलचं घेतलं तरी चालेल, मात्र प्लॅस्टिकचं अजिबात वापरू नका. कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की प्लॅस्टिकमध्ये राहूचा जास्त प्रभाव असतो, त्यासाठी आपल्याला प्लॅस्टिकची वस्तू वापरायची नसते देवपूजेमध्ये. यासाठी आपल्याला इतर धातू कोणता जो असेल त्याचे एक ताट घ्यायचं आहे. ताट जरा मोठं असावं आणि त्या ताटामध्ये आता आपल्याला या गंधापासून म्हणजे जे हळद कुंकू आणि त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका, थोडंसं पाणी टाका आणि याने घट्ट पेस्ट बनवून घ्या. आणि या पेस्टच्या सहाय्याने आपल्याला एक स्वस्तिक मधोमध काढायचं आहे. आता मधोमध एक ताटाच्या स्वस्तिक काढायचं आणि नंतर त्या स्वस्तिकच्या कडेला 8 पाकळ्यांचं फूल काढायचं आहे, ज्याला आपण अष्टदल म्हणतो, अष्टदल कमळ म्हणतो. असा राऊंड एकदम आखायचा आहे आणि त्याला 8 पाकळ्या काढायच्या आहेत. म्हणजे काय करा की मधोमध एक स्वस्तिक काढा, नंतर त्या स्वस्तिकच्या कडेने गोल काढा, हातानेच काढा, अनामिका बोटाने काढा, आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने हे काढायचं आहे सगळं. स्वस्तिकच्या कडेने गोल काढून झाल्यानंतर त्या गोलाला 8 पाकळ्या काढा, ज्याला आपण अष्टकमल, अष्टदल असं म्हणतो. हे जे अष्टकमल आहे, अष्टदल कमळ जे आहे ते अतिशय मातेला प्रिय आहे, त्यासाठी आपल्याला हे अष्टदल कमळ काढायचं आहे. हे काढून झाल्यानंतर त्या अष्टदल जे कमळ काढलेलं आहे त्याच्या कडेने आणखी एक गोल काढायचा आहे तुम्हाला. तर हा गोल कसा काढावा, तर टिपके द्यायचे आहेत. अष्टदल कमळाच्या ज्या पाकळ्या आहेत त्याच्या कडेने तुम्हाला 9 टिपके असे गोलाकार काढून घ्यायचे आहेत. हे काढून झाल्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिवा आता कोणता घ्यावा, जो तुमच्याकडे असेल तो घ्या, मात्र स्टीलचा घेऊ नका. स्टीलचा दिव्याचा वापर अजिबात करू नका. बाकी तुम्ही मातीचा असो, तांब्याचा असो, पितळेचा असो, चांदीचा असो, सोन्याचा असो, कोणताही असो तुम्ही घेऊ शकता, मात्र स्टीलचा अजिबात घेऊ नका. हा दिवा त्या स्वस्तिकच्या वर मधोमध ठेवायचा आहे, जिथं केंद्रबिंदू स्वस्तिकचा आहे त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. याची जी ज्योत आहे दिव्याची, याची जी वात आहे ना, ती आपल्याला उत्तर दिशेला करायची आहे. लक्षात ठेवा, उत्तर दिशेला या दिव्याची वात करायची आहे. यामध्ये थोडंसं शुद्ध गाईचं तूप घाला, देशी गाईचं तूप घाला किंवा मग तुम्ही तिळाचं तेल देखील घालू शकता. आता हे घातल्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे किंवा घटस्थापना केली जर नसेल
तर जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघरामध्येच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. अखंड दिवा जो तुम्ही लावलेला आहे त्या दिव्याचा या दिव्याशी काही सुद्धा संबंध नाही. तो दिवा सेपरेटच राहिला पाहिजे. हा जो दिवा आहे तो तुम्ही इच्छापूर्तीसाठी तुम्हाला लावायचा आहे. यासाठी तुम्हाला हा दिवा वेगळाच लावायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा दिवा तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आता या दिव्याला वात कोणती असावी असा देखील प्रश्न असणार आहे. वात ही लांब लावा, लांब वात बनवा, गोल वातीचा उपयोग करू नका. लांब वात ही देवीला खूप आवडते. म्हणजे देवी कोणत्याही देवीची आपण ज्यावेळी पूजा करतो त्यावेळी देवीची जी पूजा होते किंवा देवीची पूजा केली जाते त्या पूजेसाठी आपल्याला लांब वातीचा उपयोग करायचा असतो. त्यासाठी आपल्याला लांब वात लागणार आहे. एक आसन घ्या तुम्हाला बसायला. हा उपाय करत असताना आसन घेणं गरजेचं आहे. डोक्यावरती पदर असावा, भांगामध्ये कुंकू असावं, कपाळाला कुंकू लावावं, हळद लावावी. म्हणजे हळदी कुंकू स्वतःला लावून घ्यायचं आहे. बांगड्या घालायच्या आहेत. आता ज्या महिला म्हणजे पती नसतील किंवा हळदी कुंकू लावत नसतील त्यांनी हा उपाय केला तर चालेल का? तर हो चालेल. कुणीही हा उपाय करू शकतोय. म्हणजे मुलगी करू शकते, विधवा महिला करू शकतात, सुवासिनी स्त्रिया सुद्धा करू शकतात. मात्र सुवासिनी स्त्रियांना हे बंधन आहे की तुम्ही हळदी कुंकू लावा, हातात बांगड्या घाला, पदर घेणं गरजेचं आहे. तुम्ही सुवासीन असा किंवा असू नका, मुलगी जरी असेल तरी तुम्हाला ओढणी डोक्यावरती घेणं गरजेचं आहे आणि नंतर हा उपाय करायचा आहे. आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला तिथेच बसून ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. हा जप झाल्यानंतर तुम्हाला तिथेच बसून तुमच्या सर्व ज्या इच्छा आहेत, मनोकामना आहेत, आकांक्षा आहेत त्या बोलून दाखवायच्या आहेत आणि नंतर तुम्हाला ते आसन सोडायचं आहे. देवी मातेला प्रणाम करा आणि नंतर तुम्ही आसनावरून उठू शकता. मात्र ज्यावेळी दिवा शांत होईल म्हणजेच काय तर दिवा विझेल त्यावेळी काय करायचं आहे, नंतर हा जो दिवा आहे तो तुम्हाला कोणत्याही म्हणजे जर मातीचा वापरला असेल तर तुम्ही कोणत्याही फुलझाडाखाली ठेवायचा आहे. जर धातूचा वापरला असेल तर तो तुम्ही नंतर यूजला घेऊ शकता म्हणजे वापरू शकता. मात्र जर मातीचा वापरला असेल तर तुम्ही वापरू शकत नाही. इतर धातूचा तुम्ही धुवून वगैरे पुन्हा वापरू शकता. तर हा दिवा बाजूला ठेवायचा आणि जे ताट आहे की नाही ज्यामध्ये तुम्ही अष्टदल कमल काढलेलं, नंतर स्वस्तिक काढलेलं आणि मी सांगितल्याप्रमाणे 9 टिपके कडेने दिलेले हे सगळे एकत्रित करायचं आहे. हे कसं करावं तर यामध्ये थोडंसं पाणी सोडायचं आहे आणि नंतर सगळं एकत्रित करून घ्यायचं आहे. एकत्रित करून घेतल्यानंतर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे आपल्या तिजोरीजवळ. तिजोरीजवळ गेल्यानंतर ही जी पेस्ट आहे म्हणजे हे जे एकत्रित झालेलं मिश्रण आहे की नाही त्याने तुम्हाला कपाटावरती एक स्वस्तिक काढायचं आहे. तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवतात त्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे. तुमचा व्यवसाय धंदा असेल किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी देखील जिथे तुमचा गल्ला आहे, जिथे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. अशाच प्रकारे नंतर आता घरासाठी मी सांगते, पहिल्यांदा जे स्वस्तिक आहे ते तुम्हाला तिजोरीवरती काढायचं आहे, कपाटावरती काढायचं आहे. नंतर जे दुसरं स्वस्तिक आहे ते तुम्हाला मुख्य दरवाजा जो आहे बाहेरून आत येताना मुख्य दरवाजा जो आहे त्याच्या चौकटीच्या वरती मधोमध एक स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन्ही बाजूला देखील एक एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि राहिलेली जी सामग्री असेल म्हणजे थोडंसं जर राहिलं त्याच्यामध्ये पाणी शिल्लक राहिलं हळदी कुंकवाचं तर तुम्ही हे पाणी कोणत्याही झाडाला घालू शकता. मात्र तुळशीला फक्त घालू नका. एवढाच उपाय करायचा आहे. उपाय जरी लहान दिसत असला तरी याचा जो प्रभाव आहे तो अतिशय अद्भुत आणि चमत्कारिक उपाय आहे जो आपल्या आयुष्याची कायापलट करू शकतो. आयुष्यामध्ये धन, पैसा, बरकत, ऐश्वर्य, मान सन्मान सर्व काही आपल्याला मिळण्यासाठी मदत होते या उपायाने. तर नक्कीच करून पहा आणि तुम्हाला जे काही अनुभव येतील ना ते माझ्याशी नक्कीच शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.